करण पण त्याचा शूट करतोय. हा टेंट आहे आणि आता सगळं पॅकिंग करून आता आम्ही इथनं लगेच निघतोय, कारण का आता पुढच्या ह्याला लेट होणार आहे. कारण का गोव्यामध्ये ट्रॅफिक भेटेल ना भेटेल हेही माहीत नाही. म्हणून इथून ताबडतोब निघतोय आता हे पॅकिंग करून. सगळी झोप पूर्ण करून आम्ही दोघं पण सगळं पॅकअप करून आता आपल्या मार्गाला निघालोय. असंच कंटिन्यू आहे. हे बघा ह्याच्यात दिसत असेल तुम्हाला 6 तास दाखवतोय. बघू आता किती मिनिटात आपण कव्हर करतोय तो. फायनली आता आपण गोव्यामध्ये एंटर होतोय. हे गोव्याचं चेकपोस्ट आहे, हे बघा. आणि आता आपल्याला जायचं आहे अजून पुढे मुरुडेश्वर. चला, आपल्या इथं नाश्ता करून झालेला आहे आणि आता आपण लगेच निघणार आहोत मुरुडेश्वरला. चला निघू. त्यामुळे आपला नाश्ता करून झाल्यानंतर आपण आता एंटर केलं साऊथ गोव्यामध्ये. तर इथं आपल्याला कंटिन्यू मुरुडेश्वर ट्रॅफिक पण खूप आहे. आम्ही वेळेवर पोचू की नाही पोचू, आता आपण कंटिन्यू जाऊया स्ट्रेटमध्ये. आणि तुम्ही व्ह्यू बघा, जसा गोवा सुंदर आहे ना, तिथले रोड पण सुंदर आहेत. सगळं मेंटेन ठेवलं इथे, प्रॉपर मेंटेन ठेवलं आहे. फक्त एवढं तरी इथे साईन बोर्ड्स आहेत ना, ते लवकर हायलाईट होत नाही. आणि इथं आता आपल्याला कंटिन्यू करायचं ते मुरुडेश्वरपर्यंत. चला, फायनली आता आपण गोवा सोडलेला आहे आणि आता आपल्याला आपण कर्नाटकमध्ये एंट्री झालेलो आहे. आणि तिकडून आत्ता साधारणतः 80 किलोमीटर्स दाखवतोय. तर त्याला पटापट आपल्या किलोमीटर्स पोहोचायचा प्रयत्न करूया. जेवढा लवकर पोहोचू तेवढा पुढे जायला पण आपल्याला सोपं पडेल. चला, तुम्ही व्ह्यू बघा, कसला सुंदर असा व्ह्यू आहे. आणि दोन्ही बाजूला समुद्र आहे आणि आपण त्याच्यामधनं चाललोय ब्रिजने. आणि दुसरं मेन म्हणजे हे होनावर बॅक वॉटर आहे. हे बघा, इथनं खाली उतरलं की इकडे बोटिंगला जायला रस्ता आहे होनावरचं. पण आपल्याला आता कंटिन्यू स्ट्रेट जायचं आहे. आपण आता जातोय सरळ. तर इकडे तुम्ही बाजूला बघू शकता पूर्ण समुद्र आणि इकडे बाजूला गाव आहे. आणि आता आपल्याला लागतोय टनल. आता आपण त्या टनलमध्ये बघू. अरे स्पीड ब्रेकर, केवढे स्पीड ब्रेकर आहेत इथे. एक स्पीड ब्रेकर आहे. तर त्याला कंटिन्यू करूया. हे बघा, टनलमध्ये आता आपण एंटर होतोय. छोटासाच टनल आहे, पूर्ण काळोख आहे. हे बघा, बघू शकता. हे बघा, आपले लोक खूप वेळ टाइमपास झालेला आहे आपल्या इथे, म्हणून थोडासा लवकर पोहोचायचा प्रयत्न करतोय. पण ही ट्रॅफिक काय आपल्याला सोडत नाही. आणि इथनं अजून मुरुडेश्वर आपल्याला 3 तास दाखवतोय. तर अशी जर कंटिन्यू ट्रॅफिक राहिली तर काय आपण पोचू शकत नाही. तर चला प्रयत्न करूयात लवकर पोचायचा. फायनली आता आपण आलोय मुरुडेश्वरला, बघू शकता. आणि इकडनं राईट टर्न घेतल्यानंतर समोरच बघू शकता तुम्ही की मुरुडेश्वरचं खूप मोठा गेट आहे. तर त्यातनं आपण एंटर करून. पण इथलं एक मेन म्हणजे इथे कुठल्याही प्रकारची तुम्हाला पावत्या नाहीत किंवा कुठलाही इथे विजिट टॅक्स भरावा लागत नाही. आपल्याला कंटिन्यू आता इथनं 2 किलोमीटर स्ट्रेट जायचं आहे. तर चला. तर फायनली बघा, आम्ही दोघांनी आता इथं फ्रेश झालेलो आहे. हा मागे हॉटेल आहे. तर आता आम्ही इकडनं फ्रेश होऊन आता लगेच दर्शन घ्यायला चाललो आहे. तर चला जाऊया. दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतोय तर पुढे आपल्या राईडला. तर चला.